तर नमस्कार मित्रांनो. आजचा जो धक्कादायक प्रकार आहे, हा एक सत्य घटनेवर आधारित आहे. ही घटना मुंबईमध्ये घडलेली आहे. एक यशस्वी नावाची मुलगी, जी जवळ-जवळ 1ली पासून तर 12वी पर्यंत दाऊद आणि यशस्वी हे एकाच वर्गामध्ये शिकत होते. त्यानंतर दाऊद आणि यशस्वी हे एकमेकांसोबत बोलत पण होते. 2015 पर्यंत ते एकमेकांसोबत बोलत होते आणि दाऊद हा यशस्वीला कायम त्रास द्यायचा. त्यामुळं ही जी यशस्वी होती ती अल्पवयीन होती. तिचं वय 16 ते 15 वर्ष इतकं होतं. त्यानंतर तिचे जे घरचे आहेत, वडील आहेत, त्यांना समजतं की यशस्वीला एक दाऊद नावाचा मुलगा त्रास देतोय. त्यानंतर घरचे पोक्सो अंतर्गत पोलिसांमध्ये तक्रार दाखल करतात. त्यानंतर दाऊदला कोरोनामध्ये 6 महिन्याची शिक्षा सुनावली जाते. त्यानंतर दाऊद जो असतो तो जेलमध्ये जातो आणि जी यशस्वी असते ती 12वी नंतर कॉलेजला ॲडमिशन घेते आणि दाऊद कोरोनामध्ये लवकर सुटतो बेलवर. तो सुटल्यानंतर कर्नाटकला काही दिवस राहतो. त्यानंतर पण दाऊदच्या डोक्यामध्ये तो खटका असतोच. कारण यशस्वीच्या वडिलांनी दाऊदला जेलची हवा खायला लावली. तो खटका त्याच्या डोक्यामध्ये असतो. त्याच्या डोक्यात फक्त एकच, आता यशस्वीकडून हा बदला घ्यायचा. त्याच्या कुटुंबाकडून हे सगळं काही वसूल करायचं, असं दाऊदच्या मनामध्ये असतं. त्यानंतर खरी होती गोष्टीला सुरुवात. तर जी यशस्वी असते आणि जो दाऊद असतो, तो खूप दिवसापासून दोघंही एकामेकांसोबत फोनवर बोलत असतात. पण हे घरच्यांना देखील माहीत नसतं गं. आणि ज्यावेळेस तो कर्नाटकला जातो, त्यानंतर पण तो यशस्वीसोबत अनेक वेळेस बोलण्याचा प्रयत्न करतो, बोलतो पण. त्यानंतर एक दिवस होतं असं, की दाऊद जेलमधून सुटल्यानंतर तो यशस्वीला कॉन्टॅक्ट करतो आणि तिला बोलतो, की "मी मुंबईमध्ये आलो आहे. मला तुला भेटायचं आहे." त्यानंतर यशस्वीला एका गुप्त ठिकाणी तो बोलवतो. एका सुनसान ठिकाणी बोलवतो. बोलवल्यानंतर जवळ-जवळ 2 तास दाऊद आणि यशस्वीमध्ये भांडण सुरू असतं, चालू असतं. दाऊदची एकच इच्छा होती, की "यशस्वी तू माझ्यासोबत लग्न कर." पण यशस्वीला दाऊदसोबत लग्न करायचं नव्हतं. त्यानंतर जी यशस्वी आहे ती पूर्णपणे दाऊदला नकार देते. त्यानंतर दाऊद खूप चिडतो आणि त्याच्या डोक्यात तर आधीच असतं. कारण आधीच राग भरलेला असतो यशस्वीच्या वडिलांनी, घरच्यांनी यशस्वीना त्याला जेलमध्ये टाकलेलं असतं. त्यानंतर तो तर राग असतो. त्यानंतर तो पुन्हा एकदा विचारतो, की "यशस्वी तू माझ्यासोबत लग्न करशील का?" पण यशस्वी साफ त्याला नकार देते. त्यानंतर जो दाऊद असतो त्याने आपल्यासोबत एक चाकू आणलेला असतो आणि आपला चाकू दाऊद हा बाहेर काढतो आणि यशस्वीच्या तोंडावर आणि शरीरावर वार करतो. खूप घाणेरड्या पद्धतीनं दाऊद हा यशस्वीचा जीव घेतो आणि त्या ठिकाणी यशस्वीचा जीव जातो. त्यानंतर जो दाऊद असतो तो कुठेतरी निघून जातो, फरार होतो आणि गेल्यानंतर जेव्हा यशस्वीचे आई-वडील असतात, ते शोधाशोध असतात यशस्वीची. कारण संध्याकाळ झाली, मुलगी घरी आली नाही. त्यानंतर ते पोलीस कंप्लेंट पण करतात आणि सगळ्यात आधी संशय जातो दाऊदवर. फोन रेकॉर्ड जेव्हा काढतात, तेव्हा त्यांना समजतं, की दाऊदच जो व्यक्ती आहे त्याच्यासोबत यशस्वी बोललेली आहे. त्या आधारावर पोलीस दाऊदची शोधाशोध सुरू करतात आणि दाऊदला एकदाचं ताब्यामध्ये घेतात. त्यानंतर कोर्टामध्ये ही केस गेल्यानंतर दाऊद पूर्णपणे कबूल करतो, की यशस्वीला मी मारलं आहे आणि मी तिला आग्रह देखील केला होता, की माझ्यासोबत लग्न कर म्हणून. पण ती मला साफ नकार देत होती. त्यामुळेच मी यशस्वीचा जीव घेतला आहे. तर प्रेक्षक मित्र हो, स्टोरी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच क्राईम स्टोरी बघण्यासाठी आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सर्वात आधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या.